Welcome to session 40. In this session, we have seen some more problems on triangle. Sum of three angles is 180 degree. याच्यावरती आणखी हा एक प्रॉब्लेम. Show that sin square a by 2 plus sin square b by 2 minus sin square c by 2 equal to 1 minus 2 टाइम दोघांचा cos आला आणि sin चा c upon 2 आला. Okay, let us start the problem. Left hand side equal to sin square a upon 2 plus sin square b upon 2 minus sin square c upon 2. ॲन्सरमध्ये sin c upon 2 आहे. मग आपल्याला आता हे स्टार्ट केलं आपण. ओके, मग ह्या दोघांची किंमत आपल्याला ही नको आहे कारण sin c by 2 आहे आपल्याकडे. मग याचं सिम्प्लिफिकेशन कोणता फॉर्म्युला वापरणार? बाय हा फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थीटा अपॉन 2. 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर थीटा अँगल याच्या निम्मा थीटा अपॉन 2 म्हणजे साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2. मग याची किंमत काय टाकणार मी? 1 मायनस कॉस आणि थीटा ऐवजी आहे ए अपॉन 2 प्लस 1 मायनस कॉस बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2. एम आय करेक्ट? डिवाइड सेपरेटली. सेपरेट डिवाइड केलं तर काय होईल? 1/2 मायनस 1/2 इंटू कॉस ए प्लस 1/2 मायनस 1/2 इंटू कॉस बी मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2. ओके, दिस 1/2 plus 1/2 1 minus 1/2 common cos a minus cos a minus common घेतल्यावर काय राहिलं? cos a plus cos b minus sin square c upon 2. Am I correct? इथपर्यंत काही शंका? That is equal to 1 minus 1/2 आणि cos c plus cos d 2 टाइम cos of a plus b upon 2 into cos of a minus b upon 2. Am I correct? Minus sin square c upon 2. इथपर्यंत काही शंका? ओके, that is equal to हा 2 cancelled which is equal to 1 minus cos of a plus b ची किंमत पाय मायनस सी, परंतु अपॉन काय आहे? 2 आहे. मग 2 ने डिवाइड करा इंटू कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2 ॲज इट इज. दॅट इज इक्वल टू 1 मायनस 90 मायनसला कॉटचं साईन होतं, साईनचं कॉस होतं आणि क्वाड्रंट फर्स्ट आहे. साईन चेंज करायचं नाही. कॉटचं रूपांतर 90 मायनसमुळे साईनमध्ये झालं इंटू कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर सी अपॉन 2. ओके, इथंही साइन सी अपॉन 2 आहे, इथंही साइन सी अपॉन 2 आहे. घ्या कॉमन. मग काय कॉमन येईल? 1 मायनस साइन कॉमन घेतला मी. बघा, मायनस साइन कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये काय राहील? ए मायनस बी कॉस आणि हा मायनस कॉमन घेतल्यावर इथं होईल प्लस साइन ऑफ सी अपॉन 2. आता साइन सी अपॉन 2 उरलेल्या टर्म आणि ए आणि बीच्या पाहिजे. मग या सीची किंमत टाकायची. सी इक्वल टू सीची किंमत कशी टाकणार आपण? ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय अपॉन 2 अँड देअरफॉर सीची किंमत आपण टाकणार पाय मायनस ए प्लस बी या सी ऐवजी. म्हणजेच तुमचा प्रॉब्लेम काय तयार होईल? 1 मायनस साइन ऑफ सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2 प्लस साइन ऑफ अपॉन 2 आहे. मग प्रत्येकाला अपॉन 2 ने डिवाइड करा मायनस ए प्लस बी अपॉन 2 आणि हा कंप्लीट. सिम्प्लिफाय करा विच इज इक्वल टू
1 मायनस साईन ऑफ सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस बी अपॉन 2. 90 मायनसला साईनचं रूपांतर पुन्हा कशात होतं, कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 हे याचं कन्वर्जन फॅक्टर आहे. आणि पुन्हा याला तोच फॉर्म्युला वापरू, कोणता, कॉस सी प्लस कॉस डीचा. कॉस सी प्लस कॉस डीचा फॉर्म्युला आहे 1 मायनस साईन सी बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 टाईम कॉस ॲडिशन म्हणजे ए म्हणजे पहिला अँगल प्लस दुसरा अँगल अपॉन 2 आणि होल अपॉन 2 सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी. आता मायनसचा करायचं आहे, मग साईन चेंज होतील, मायनस ए मायनस बी यालाही अपॉन 2 म्हणजे होल अपॉन 2 अपॉन पुन्हा 2 अँड लेट अस सिम्प्लिफाय विच इज इक्वल टू 1. हा 2 कुठं जाईल, पुढे जाईल, मायनस 2 टाईम साईन सी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ. बघा आता दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग बी बी कट होईल 2a अपॉन 2a आणि आपण कोणता, हा 2 कट होईल अपॉन डिनॉमिनेटरचा आहे तसाच इंटू कॉस ऑफ. इथं ए कट झाला, मायनस 2b अपॉन 2 म्हणजे मायनस बी आणि कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही. म्हणजेच तुमचा ॲन्सर काय येईल, विच इज इक्वल टू 1 मायनस 2 टाईम, क्रमाने घेऊ आपण, एची टर्म कॉस ए बाय 2 याला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही म्हणजेच बी बाय 2 इंटू साईन सी अपॉन 2 आणि हेन्स दी प्रॉब्लेम. आणि असा हा आपला प्रॉब्लेम आणि हीच तुमची राईट हँड साईड, हीच तुमची काय आहे, राईट हँड साईड आहे आणि असा हा प्रॉब्लेम आहे. ओके, वन मोर प्रॉब्लेम. इन ट्रायंगल ए बी सी a plus b plus c equal to 180 degree, you know already. Show that tan a by 2 into tan b by 2 plus tan b by 2 into tan c by 2 plus tan c by 2 into tan a by 2 equal to 1. Okay, what is to be given? We have given that a plus b plus c equal to pi and therefore a plus b equal to pi minus c. Half angle आहे and that is therefore a plus b upon 2 equal to pi upon 2 minus c upon 2. आपल्याला दोन्ही बाजूचं काय घ्यायचं आहे, tan आहे and therefore tan of a by 2 plus b by 2 means a plus b upon 2 equal to tan of pi upon 2 मायनस सी अपॉन 2. ओके, हा सेपरेट करून घेऊ. दॅट इज टॅन ऑफ ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 2 इक्वल टू 90 मायनस आहे, साईनचं कॉस होईल, कॉटचं साईन होईल म्हणजे टॅनचं कॉट होईल. पॉझिटिव्ह आहे, पहिला क्वाड्रंट आहे, नो बडी इज निगेटिव्ह. इकडे कोणता फॉर्म्युला वापरणार, बाय टॅन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरणार आणि टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे माहिती आहे ना, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी हा फॉर्म्युला आहे. टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी इक्वल टू कॉट म्हणजेच काय माहिती आहे ना, कॉट कॅन बी रिटर्न ॲज 1 अपॉन टॅन. ह्या कॉट ऐवजी काय घेतला, 1 अपॉन टॅन. संपलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, याने याला गुणलं तर याने याला गुणल्यावर काय होईल, टॅन ए बाय 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इंटू टॅन सी अपॉन 2 प्लस टॅन बी अपॉन 2 इंटू टॅन सी अपॉन 2 याने याला गुणला, 1ने याला गुणला इक्वल टू, बघा इक्वल टू इकडे जर गुणला तर तुम्हाला काय येणार,
इक्वल टू 1 इंटू 1 1 मायनस टॅन ए बाय टू 1ने याला गुणल्यावर नो इफेक्ट ॲज इट इज इंटू टॅन बी बाय टू. ही निगेटिव्ह टर्म आहे, ही तिकडे घेऊन जा, तिकडे गेल्यावर पॉझिटिव्ह होईल आणि हेच युअर ॲन्सर. अँड देअरफॉर टॅन ए बाय टू इंटू टॅन बी बाय टू, ही टर्म तिकडे गेली, प्लस टॅन बी बाय टू इंटू टॅन सी बाय टू, ही टर्म प्लस टॅन ए प्रॉडक्टमध्ये कोणी पहिल्यांदा घ्या, नो इफेक्ट इंटू टॅन ए बाय टू इक्वल टू 1 आणि हॅन्स द प्रॉब्लेम. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, काही शंका बघा बरं. ओके, इन नेक्स्ट प्रॉब्लेम, इन ट्रायंगल ए बी सी ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय शो दॅट कॉट ए बाय टू प्लस कॉट बी बाय टू प्लस कॉट सी बाय टू इक्वल टू, म्हणजे सम इक्वल टू प्रॉडक्ट प्रूव्ह करायचं आहे. ओके, मेथड सेम आहे. ए वी हॅव ए प्लस बी प्लस सी इक्वल टू पाय, म्हणजेच ए प्लस बी इक्वल टू पाय मायनस सी अपॉन 2 आहे. मग 2ने डिव्हाइड करा. ओके, आपल्याला फॉर्म्युला टॅनचाच माहिती आहे, टॅनच घेऊ. अँड देअरफॉर टॅन ऑफ ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 2 इक्वल टू टॅन ऑफ, मागचा आणि हा 90% सेम आहे, शेवटी फक्त चेंज केला आहे. याला फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बीचा, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी इक्वल टू कॉट ऑफ, टॅनचं रूपांतर कॉटमध्ये झालं. एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. कॉट टॅन ए अपॉन 2 इंटू कॉट सी अपॉन 2 प्लस टॅन बी अपॉन 2 इंटू कॉट सी अपॉन 2. ओके, काहीतरी चुकलं ना? हा काय आहे? अपॉन 1 आहे, म्हणजे माझ्याकडनं काय चुकलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 1ने त्याला गुणलं. टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 इक्वल टू कॉट सी अपॉन 2 मायनस कॉट सी अपॉन 2 इंटू टॅन बी अपॉन 2 इंटू टॅन ए अपॉन 2. बरोबर आहे का? बघा बरं इथपर्यंत. ओनली क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे, बाकी काही नाही. पुन्हा बघा, याने याला गुणलं, टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2 इक्वल टू कॉट सी बाय 2 इंटू 1 मायनस कॉट सी बाय 2 टॅन ए बाय 2. ओके, याला डिव्हाइड बाय, याला कशाने डिव्हाइड करतो मी? डिव्हाइड बाय टॅन ए बाय 2. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? हा प्रूव्ह करायचा आहे. मग याच्या पुढे आपल्याला काय करता येईल बरं? आपल्याला टॅन नको आहे, कॉट पाहिजे आहे. काय करावं लागेल? येस, वी कन्वर्ट दिस कॉट ॲज अगेन 1 अपॉन टॅन, कारण लँग्वेज डिफरंट आहे. कॉटचं रूपांतर कसं करता येईल? 1 अपॉन टॅनमध्ये करता येईल. इंटू टॅन ऑफ ए बाय 2 इंटू टॅन ऑफ बी अपॉन 2 आहे तसाच. एम आय करेक्ट? हा टॅन सी बाय 2ने गुणून टाका, म्हणजे इकडचं कट होईल. इकडे काय राहील? टॅन ए बाय 2 इंटू टॅन सी बाय 2 प्लस टॅन बी अपॉन 2 इंटू टॅन सी अपॉन 2. आता इथं मल्टिपल केल्यावर 1 राहील, इथलाही कॅन्सल होईल. काय राहील? टॅन ए बाय 2 इंटू टॅन
b/2 मागचा हा प्रॉब्लेम सेम आहे, ही टर्म तिकडे जाऊ द्या, मग तिकडे गेल्यावर तुम्हाला काय मिळेल tan a/2 इंटू tan c/2 प्लस tan b/2 इंटू tan c/2 प्लस tan a/2 इंटू tan b/2 इक्वल टू 1. आपल्याला tan नको आहे, कॉट पाहिजे. मग प्रत्येकाला काय करा, डिव्हाइड बाय tan a/2 इंटू tan b/2 इंटू tan c/2. यू गॉट डायरेक्ट आन्सर. या तिघांनी डिव्हाइड केलं जर एक पहिल्या टर्मला तर tan a/2 कट होईल, tan c/2 कट होईल, काय राहील शिल्लक फक्त 1/tan b/2. आता याला डिव्हाइड केला तर कोण कट होईल, tan b/2 आणि tan c/2 कट होईल, काय राहील डिव्हाइड केल्यावर डिनॉमिनेटरला काय शिल्लक राहील 1/tan ऑफ a/2. याला डिव्हाइड केलं, a गेला b गेला, काय राहिला 1/tan ऑफ c/2 इक्वल टू 1 इथं कॅन्सल करायला कोणी आहे का, नाही, हा पूर्ण फॅक्टर शिल्लक राहील 1/tan a/2 इंटू 1/tan b/2 इंटू 1/tan c/2. आणि 1/tan म्हणजेच काय कॉट. याचंच पुढे जर 1/tan घेतला तर ही स्टेप तुम्हाला मिळेल बघा. 1/cot बघायचं असेल तर बघा, मी इथं वरती घेतो आहे विच इज इक्वल टू अँड देअरफॉर 1/tan म्हणजेच कॉट ऑफ b/2 प्लस कॉट ऑफ a/2 प्लस कॉट ऑफ c/2 इक्वल टू 1/tan म्हणजेच कॉट ऑफ a/2 1/tan कॉट ऑफ b/2 1/tan कॉट ऑफ c/2 आणि हेच युअर आन्सर. आणि असा हा तुमचा चॅप्टर भरपूर डिटेल्समध्ये आपण घेतलेला आहे. ओके, अजूनही काही शंका असेल तर तुम्ही मला प्रॉब्लेम सेंड करा. आय विल ट्राय टू सॉल्व युअर प्रॉब्लेम्स. ओके, वी स्टॉप हिअर. बाय बाय.